पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचं विक्री प्रकरण आता चांगलंच तापलंय। त्या जमिनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण आता मुरलीधर मोहोळ यांनी दिलं। राजू शेट्टी यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत असं आता मोहोळ यांचं म्हणणं आहे। जैन बोर्डिंगचं जे काही खरेदी खत झालं, त्याचा व्यवहार झाला, हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं, त्याने ते विकत घेतलं, करार झाला, खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे। मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तसं घोषित केलंय। मी 100% मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं, मला काही लपवायचं कारण नव्हतं। त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो, मी 2-3 ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो, ते सगळंच्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का? तर स्वच्छ व्यवसाय केला, तो कागदावर दाखवला, तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला। मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही। तर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। त्या जमिनीसोबत माझा काहीही संबंध नाही असं मोहोळ म्हणतायत। तर राजू शेट्टी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपल्याशी जोडले जात आहेत। राजूजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। आम्ही आता प्रतिक्रिया देखील मुरलीधर मोहोळ यांची प्रेक्षकांना दाखवली। त्यांनी तुमच्यावर काही आरोपही केलेत आणि राजू शेट्टी यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहे असं देखील मोहोळ म्हणतायत। त्या जमिनीशी संबंधच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याबरोबर माझी काही व्यक्तिगत हेवेदावे नाहीत किंवा शत्रुत्व नाही, उलट माझे एक चांगले मित्र आहेत ते। परंतु मुळामध्ये मुद्दा हा आहे की हा सर्व जो काही संशयास्पद व्यवहार झालेला आहे, त्या व्यवहाराला कुठेतरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या घडल्या त्याला योगायोग म्हणायचे काय, आणि हिंदी चित्रपटामध्ये येणार नाही तेवढे योगायोग याच्यामध्ये दिसत आहेत, ते मी तुम्हाला विस्तारानं सांगतो। आता मुरलीधर अण्णांचं म्हणणं आहे की मी त्या गोखले याच्यामधून राजीनामा दिलेला आहे, त्याचं कारण ते सांगत नाहीत। जेव्हा त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निवड झाली मंत्री म्हणून, तेव्हा त्यांना कुठलं लाभाचं पद धारण करता येत नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे। केवळ विरक्ती आली म्हणून राजीनामा दिलेला नाही, हे लक्षात घ्या। तर ते मुळामध्ये हा व्यवहार करायचा आणि ही जागा पसंत पडली म्हणून तर ते याच्यामध्ये व्यवहार हा पुढे गेला। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवहार होण्यापूर्वी त्यांनी एकदा त्या जैन बोर्डिंगला भेट दिलेली आहे, तिथला सगळा परिसर बघितलेला आहे, त्याचे फोटोग्राफ सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत। आणि याच्यामध्ये बघा 8 ऑक्टोबरला खरेदी खत झालं, आणि त्याच दिवशी 8 ऑक्टोबरला खरेदी खत होतं आणि त्याच दिवशी 8 ऑक्टोबरला गहाण खत होतं। एवढ्या युद्ध पातळीवर प्रशासन काम करतं का हो? म्हणजे गहाण खत खरेदी खत झाल्याबरोबर लगेच त्याच दिवशी गहाण खत होतं आणि गहाण खत झाल्यानंतर आणि साठे खताच्या आजारांना 2 दिवस आधी चिकोडीची जी काही बिरेशर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्या सोसायटीकडे अर्ज केला जातो कर्जासाठी, म्हणजे खरेदीच्या आधी 2 दिवस। आणि अर्ज केल्यानंतर बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी आणि बिरेशर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या दोघांनी मिळून लगेच 70,000 कोटी रुपयाचं कर्ज दिलं जातं। हे योगायोग काय म्हणायचे, काय म्हणायचे? आणि त्याच्यात पुढचा योगायोग असा आहे की बिरेशर क्रेडिट सोसायटी कुठली आहे? कर्नाटकातली, म्हणजे चिकोडीची। आता पुणे कुठं, चिकोडी कुठं? गोखले बिल्डर्स पुण्याची, चिकोडीची क्रेडिट सोसायटी 50 कोटी रुपये कर्ज देते। आणि योगायोग असा की त्याचे चेअरमन जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि आता कर्नाटक सरकार राज्यामध्ये विधानसभा सदस्य असणाऱ्या
आहे, जोडले मॅडम आहेत, त्यांचे पती आहेत अगदी आणि त्या माजी मंत्री आहेत भाजपच्या. निश्चित. हे सगळे योगायोग काय. ठीक आहे राजूजी, तुमचा मुद्दा देखील लक्षात येतोय. तुम्ही या संपूर्ण बातमीच्या संदर्भातली प्रतिक्रिया आणि तुमची भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे. लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.